स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण स्क्वेअर रूट कसं फाइंड आउट करायचं ते पाहणार आहोत. तर नंबर आहे √9 to 1/6. ह्याच्या युनिट प्लेसचा नंबर आहे 6. तर आपल्याला यासाठी 1 ते 10 स्क्वेअर रूट लागतील. आता ह्याचा युनिट प्लेसचा नंबर आहे 6. तर 1 to 10 स्क्वेअरमध्ये 4च्या आणि 6च्या स्क्वेअरचा युनिट नंबर 6 आहे. तर या स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसचा नंबर 4 किंवा 6 दोन्हींपैकी एक असणार. आता युनिट्स आणि टेन्स या स्क्वेअर रूट नंबरमधले सेपरेट गेले की 9 आणि 1/6 असे दोन नंबर सेपरेट होतात. तर मग तुम्ही पाहू शकता 9 ह्याच्या जवळचा एकदम आहे तो क्यूब रूट आहे 9चा आणि 10चा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम ऑलवेज स्मॉलच नंबर जो आहे तो चूज करायचा आहे. तर स्मॉलेस्ट नंबर जो आहे तो 9 आहे, त्यामुळे 10 जो नंबर असेल तो आहे 9. त्यामुळे नंबर काय फॉर्म होईल 94 किंवा 96. आता बघा 94 आणि 96. आता 92च्या जवळचा स्क्वेअर नंबर 9चा स्क्वेअर आहे आणि 10चा स्क्वेअर आहे, म्हणजे 81 आणि 100. तर 92 100च्या जवळ आहे. मग या दोन्हीमध्ये 100 ग्रेटर आहे, त्यामुळे 94 आणि 96मध्ये पण आपल्याला ग्रेटर नंबर चूज करायचा आहे, तो आहे 96. त्यामुळे ह्याचं आन्सर 96 आहे. कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा. नाही कळालं असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये डाऊट एकदम क्लिअर होऊन जाईल, बिकॉज एकदम प्रॅक्टिससाठी मी दिलेलं आहे. उद्या परत एक व्हिडिओ येणार आहे याच्यावरतीच. याचं उत्तर तुम्हाला जमतं आहे का बघा. जमलं तर उद्या मी टाकणार आहे व्हिडिओचा आन्सर. सो लाईक करा, शेअर करा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे. आणि हे चॅनल मी स्पेशली स्टडीसाठी खोललेलं आहे, त्यामुळे सपोर्ट करा, कारण मी एक बिगिनर आहे.